Hello, hello friends. I am Karale sir from Mandaugan Taluka, Srivanda. Today we see science and technology part first. In this part first, we study the chapter number 4, effect of electric current. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहत असताना आपण यामध्ये फक्त महत्त्वाचे घटक पाहणार आहोत. म्हणजे आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे आहे ते महत्त्वाचे पॉईंट पाहून ते व्यवस्थित समजून घेऊ. फर्स्ट पॉईंट्स दॅट इज हिटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. Heating effects of electric current. When a resistor is connected in electrical circuit, heat is produced in it due to the current. This is known as heating effects of current. When a resistor is connected in an electric circuit, heat is produced in it due to the current. This is known as heating effects of current. ज्यावेळी वाहकातून विद्युतधारा वाहते, त्यावेळी त्या वाहकामध्ये उष्णता निर्माण होते. म्हणजे आपण इस्त्री पाहिली असेल आयर्नला आपण ज्यावेळी विद्युतधारा पुरवतो त्यावेळी आयर्नमध्ये काय तर हाय रेजिस्टरची कॉईल वापरलेली असते. त्यामुळे विद्युतधारा त्या ठिकाणी अडवली जाते आणि अडवल्यामुळे इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू हीट एनर्जी. अडवल्यामुळे विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशात होते? हीट एनर्जीमध्ये होते आणि आपली इस्त्री तापते. इस्त्रीप्रमाणेच हीटर असेल किंवा इलेक्ट्रिक शेगडी असेल, या प्रत्येकामध्ये इलेक्ट्रिसिटीचा हा जो गुणधर्म आहे, हीटिंग इफेक्ट्स आहे, याचा वापर केला जातो. आपल्या घरामध्ये जी विद्युतधारा असते याविषयी पहा. द होम इलेक्ट्रिकल कनेक्शन consist of live, neutral and earth wire. The potential difference of live and neutral wire is 220 volt. The earth wire is connected to ground. आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक कनेक्शन घेत असताना पहा 3 वायरी असतात. मग ह्या 3 वायरी तुम्ही गावातील पोलवरती सुद्धा 3 तारा पाहिल्या असतील. मग ह्या 3 तारा 3 वायरी कशाच्या असतात? त्यांची नावं काय? तर पहिली असते लिव्ह वायर, दुसरी न्यूट्रल वायर आणि तिसरी अर्थ वायर. यामध्ये जे लिव्ह वायर म्हणजे प्रावस्था तार आणि न्यूट्रल वायर ही जी असते याच्यामधील जे विभवांतर आहे ते असते 220 व्होल्ट. आणि जी अर्थ वायर आहे, भूसंपर्क तार आहे, ती जमिनीच्या संपर्कात असते की जेणेकरून जर आपल्या विद्युत इन्स्ट्रुमेंटमध्ये, विद्युत उपकरणामध्ये काही अडचण आलीच तर आपणाला विजेचा धक्का बसू नये म्हणून आपल्या घरातील ही तिसरी वायर भूसंपर्कामध्ये असणं गरजेचे आहे. सो द होम इलेक्ट्रिकल कनेक्शन कन्सिस्ट ऑफ लिव्ह, न्यूट्रल अँड अर्थ वायर. द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ लिव्ह अँड न्यूट्रल वायर इज 220 व्होल्ट. द अर्थ वायर इज कनेक्टेड टू ग्राउंड. यानंतर पाहिजे आपल्याला राईट हँड थंब रूल. या ठिकाणी आकृती दाखवली. आकृतीच्या साहाय्याने आपणाला तो राईट हँड थंब रूल कळणार आहे. तर पहा, इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड द कंडक्टर इन अवर हँड इन सच वे दॅट युअर थंब पॉइंट इन द डायरेक्शन ऑफ द करंट. देन टर्न फिंगर अराउंड द कंडक्टर. The turn finger indicates the direction of magnetic lines of force. Imagine that you held the conductor in your hand in such a way that your thumb point in the direction of the current. Then turn finger around the conductor. The direction of finger indicates direction of magnetic line of force. म्हणजे पहा, आपल्या उजव्या हाताचा अंगठा ताठ ठेवून इतर बोटे वाहकाभोवती लपेटले. उजव्या हाताचा अंगठा ताठ ठेवलेला आहे, सरळ वरती ठेवलेला आहे आणि इतर जे बोटं आहेत हे वाहकाभोवती लपेटलेली आहेत. मग काय होतं तर आपला जो अंगठा आहे, थम्स इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ करंट. जो अंगठा आहे तो विद्युतधारेची दिशा दर्शवित असेल तर जे कर्व फिंगर आहेत
हे आपणाला मॅग्नेटिक फील्डची दिशा दर्शवते. दिस इज कॉल्ड राईट हँड थंब. त्यानंतर आपण पहा द लेफ्ट हँड थंब. या ठिकाणी एक फिगर दाखवलेली आहे. ऑब्झर्व द फिगर ऑफ फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अँड लेबल इट. काही वेळा असाही प्रश्न असतो की तुम्हाला फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल जो आहे यानुसार फिगर दाखवली जाते आणि त्यानुसार तुम्हाला लेबल करावे लागते. म्हणजे जे 3 बोटं दाखवले, 3 म्हणजे कोणते? थम्ब्स, देन इंडेक्स फिंगर आणि देन मिडल फिंगर. अंगठा, इंडेक्स फिंगर म्हणजे आपल्याला कोणतीही गोष्ट दूरची गोष्ट दाखवायची असेल तर आपण ज्या बोटाने दाखवतो 2 अंगठ्याच्या शेजारचे बोट यालाच इंडेक्स फिंगर म्हणतात. आणि मिडल फिंगर मधले जे बोट आहे ते. मग हे तीनही आपण द 3 फिंगर्स परपेंडिक्युलर टू इच अदर, एकमेकांना परपेंडिक्युलर असताना आपणाला प्रत्येक फिंगर कशाची दिशा दाखवते तर पहा. पहिले आहे थम्ब्स. थम्ब्स काय करतोय? कोणती दिशा दाखवतो? त्यानंतर इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर. तर यामध्ये जे थम्ब्स आहे इट इज इंडिकेट डायरेक्शन ऑफ कंडक्टर, थ्रस्ट और मोशन. देन इंडेक्स फिंगर हे मॅग्नेटिक फील्डची दिशा दर्शवते आणि जे मिडल फिंगर आहे हे करंटची दिशा दर्शवते. पहा यावरून हे असे लेबलिंग आपल्याला करावं लागते. विच इज द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आपल्याला अशी आकृती होऊ शकते. आकृती आल्यानंतर त्याला लेबलिंग करत असताना या 3ही बोटांच्या ज्या दिशा आहेत त्या दिशा आपल्याला व्यवस्थित दाखवता आल्या पाहिजेत. म्हणजे कोणत्या बोटासाठी कशाची दिशा आहे हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. द लेफ्ट हँड थम्ब्स, इंडेक्स फिंगर and the middle finger are stretched so that as to be perpendicular to each other. If index finger is in the direction of the magnetic field and the middle finger points in the direction of the current, then the direction of thumbs is the direction of force on the conductor. Thrust or force, that is reflection force, and so we note there thrust or motion on a thumb. या ठिकाणी जर आपला डाव्या हाताची 3 बोटे कोणते? इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर अँड थंब आर स्ट्रेच टू परपेंडिक्युलर टू इच अदर. हे एकमेकांना परपेंडिक्युलर स्ट्रेच केले तर काय होतं? इंडेक्स फिंगर इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इंडेक्स फिंगर ही आपल्याला मॅग्नेटिक फील्ड दाखवेल. मिडल फिंगर हा डायरेक्शन ऑफ करंट दाखवेल आणि थम्ब्स हा आपल्याला फोर्स ऑफ अ कंडक्टर हे दाखवेल. यानंतर आपण पाहणार आहोत सोलेनॉइड. आता सोलेनॉइड म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे की विद्युतधारा एखाद्या वाहकातून प्रवाहित केल्यानंतर त्याच्या सभोवताली, त्या वाहकाच्या सभोवताली मॅग्नेटिक फील्ड तयार होते. तर हे मॅग्नेटिक फील्ड पाहत असताना आपण वाहक जो आहे हा सोलेनॉइड पद्धतीने घेतला. सोलेनॉइड म्हणजे काय? इट इज मेक्स अ कॉईल. वाहकाची कॉईल तयार केली गेलेली. म्हणजे तुमच्या पेनच्या रिफिलमध्ये जी स्प्रिंग असते ती स्प्रिंग पहा वेडे असतात गोल, परंतु दॅट कर्व डज नॉट टच टू इच अदर. ते वेडे एकमेकांना टच झालेले नसतात. मग याला सोलेनॉइड म्हणायचं. अशी स्प्रिंग आणि याच्यातून विद्युत प्रवाह प्रवाहित केल्यानंतर जे चुंबकीय क्षेत्र तयार होते, हे चुंबकीय क्षेत्र कसे तयार होते ते या ठिकाणी दाखवलेले आहे. आणि ह्या चुंबकीय क्षेत्राला सोलेनॉइड असे म्हणतात. यानंतर पुढील महत्त्वाची डायग्राम आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक मोटर.
आपण विहिरीवरती किंवा शेतामध्ये जी मोटर बसवतो, या मोटरची रचना कशी असते, तर या मोटरीमध्ये एक हॉर्सशू शेप दॅट इज यू शेप मॅग्नेट वापरलेला असतो. या मॅग्नेटमध्ये एक कॉईल असते. तुम्ही अनेक वेळा मोटर भरताना पाहिले असेल. मग मोटर भरताना जी तांब्याची तार गुंडाळली जाते ती म्हणजेच आपली ABCD कॉईल. ही रचना दिसलेली इलेक्ट्रिक मोटरची रचना ही डायग्रॅम किंवा लेबलिंगसाठी विचारली जाते. त्यामुळे इलेक्ट्रिक मोटर असेल किंवा पुढे आणखी एक डायग्रॅम पाहणार आहोत आपण, ती असेल. व्यवस्थित ती डायग्रॅम पाहून घ्यायची. त्यानंतर आपण पाहणार आहोत फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल पाहिला आपण. यानंतर आपल्याला राईट हँड रूल पाहायचा आहे. म्हणजे फ्लेमिंगने आता फिंगर स्ट्रेच करताना 3 fingers वी हॅव टू स्ट्रेच द 3 finger दॅट इज थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर. बट दॅट स्ट्रेच फिंगर आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे तिन्ही फिंगर एकमेकांना परपेंडिक्युलर असते. मग अशा वेळी काय दाखवतात, तर जो थंब आहे हा थ्रस्ट और मोशन दाखवतो, इंडेक्स फिंगर हा मॅग्नेटिक फील्ड दाखवतो आणि मिडल फिंगर हा डायरेक्शन ऑफ करंट दाखवतो. तर पहा हा जो रूल, या आकृतीवरून तुम्ही रूल तयार करू शकता. तो आहे स्ट्रेच द थंब, stretch the thumb, index finger and middle finger in the such way that they will be perpendicular to each other. आपण सुरुवातीला हे लेफ्ट हँडचे तीनही बोटं स्ट्रेच केलेत. कसे स्ट्रेच केलेत, दॅट इज परपेंडिक्युलर टू इच अदर. त्यावेळी काय होते, इन दिस पोझिशन द थम्स इंडिकेट द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर. द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ अ कंडक्टर. द इंडेक्स फिंगर इंडिकेट्स the direction of magnetic field and the middle finger shows the direction of induced current. The induced current असतो, हा induced current हे आपल्याला मिडल फिंगर इंडिकेट करतो. तर इंडेक्स फिंगर आपल्याला डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दाखवतो आणि जो थंब आहे तो थंब आपल्याला जे रिफ्लेक्शन होते कंडक्टरची, जो कंडक्टर रिफ्लेक्ट होतो, तर या रिफ्लेक्शनची जी दिशा आहे, मोशन आहे, ती मोशन आपल्याला दाखवतात. त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच पहा दुसरी डायग्राम आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये विद्युतधारा साठवली जाते. तर पहा इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर या ज्या दोन आकृत्या आहेत यामध्ये जमलिंग होऊ शकते. त्यामुळे या दोन्ही आकृत्या काय बदल आहे तो सुरुवातीला मी थोडक्यात सांगतो. पहा इलेक्ट्रिक मोटरमध्ये खाली आपण विद्युत सप्लाय पुरवठा म्हणजेच बॅटरी जोडलेली आहे आणि की जोडलेला आहे. तर जनरेटरमध्ये मात्र बॅटरी किंवा की नसून त्या ठिकाणी काय आहे, गॅल्व्हनायझर आहे. म्हणजे किती विद्युतधारा आपण कंडक्ट केली हे मोजण्याकरिता असणारे गॅल्व्हनोमीटर हे या ठिकाणी जोडलेले आहे. त्यामुळे दोन्ही डायग्राम जरी सारख्या वाटल्या तरी काही त्याच्यामध्ये बदल आहे आणि तो बदल व्यवस्थित पाहून ती डायग्राम व्यवस्थित पाहिजे. यानंतर तुम्हाला परीक्षेला काही वेळा प्रश्नाच्या स्वरूपात एक पॅरेग्राफ दिला जातो आणि पॅरेग्राफवरती म्हणजे पॅसेजवरती प्रश्न विचारला जातो. याही ठिकाणी तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज वाचून दाखवतो आणि त्यानंतर त्याच्याखाली जे प्रश्न आहेत ते प्रश्न व प्रश्नाचे उत्तरं अपेक्षित काय आहे व कशी द्यायची ते तुम्हाला सांगतो. पहा, रीड द गिवन पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. द होम इलेक्ट्रिकल कनेक्शन कन्सिस्ट लिव्ह, न्यूट्रल अँड अर्थ वायर. द लिव्ह अँड द न्यूट्रल वायर have potential difference of 220 volt. The earth is connected to ground due to a fault in the equipments or if the plastic coating on the live and neutral wire gives a way
The two wire comes in contact with each other and large current flows through it, producing heat. If any inflammable material such as wood, cloth, plastic, etc. exist around that place, it can catch fire. Therefore, a fuse wire is used as a precaution, precaution, pre- precautionary measures. आता याच्यावरती दिलेले प्रश्न. एक मिनिट आपण प्रश्न पाहू. पहा प्रश्न काय. नेम द टू वायर. नेम द टू वायर हॅव्हिंग पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 2 व्होल्ट. ज्या दोन वायरमध्ये 220 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स आहे त्यांचे नाव लिहायचे आपल्याला. तर त्यांचे नाव पहा काय आहे. या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस पॅसेज पाहता त्या ठिकाणी दिलेले आहे. द लिव्ह अँड द न्यूट्रल वायर ह्याव पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्ट. म्हणजे दोन्हीचं पोटेन्शियल कोणत्या दोन वायरचं आहे पोटेन्शियल 220 व्होल्ट्स. लिव्ह अँड न्यूट्रल वायर. सो आन्सर लिव्ह अँड न्यूट्रल वायर. देन व्हॉट इज द शॉर्ट सर्किट. मग आता शॉर्ट सर्किट काय कशाला म्हणायचे. तर शॉर्ट सर्किटच्या बाबतीत सुद्धा पॅसेजमध्ये दिलेलं आहे पहा. The earth is connected to ground due to the fault in equipment. If the plastic coating in a neutral wire gives a wave, the two wire comes in contact with each other and large current flow through it, producing heat. If any inflammable material such as wood, cloth, plastic, etc. exist around that place, it can catch fire. Therefore, fuse wire is used as. खाली फ्यूज का वापरतात लिहिलेले. आणि उत्तर लिहिताना पहा काय. व्हेन अ लिव्ह वायर अँड न्यूट्रल वायर कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट टू इच अदर, द रेजिस्टन्स ऑफ अ सर्किट बिकम्स व्हेरी स्मॉल. व्हेन अ लिव्ह वायर अँड न्यूट्रल वायर कम्स इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट टू इच अदर, द रेजिस्टन्स ऑफ अ सर्किट बिकम्स व्हेरी स्मॉल अँड हेन्स ह्यूज करंट्स फ्लोज थ्रू इट. दिस कंडिशन कॉल्ड शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किटची ही डेफिनेशन आहे. आणि तिसरा प्रश्न पहा तो म्हणजे राईट द फंक्शन ऑफ अ फ्यूज. जो आपण शेवटी दिलेलं वाचले पाहतात की फ्यूजचं कार्य काय, कशासाठी फ्यूज वापरतात. तर त्यावरून कार्य फ्यूजचं द फंक्शन ऑफ फ्यूज. अ फ्यूज प्रोटेक्ट इलेक्ट्रिकल सर्किट अँड appliance by stopping the flow of electric current when it exceeds a specific value. A fuse protects electrical circuit and appliance by stopping the flow of electric current when it exceeds a specific value. ओके, मला वाटतं या ठिकाणी थांबू. एवढेच महत्त्वाचे पॉईंट आहेत. याच्या व्यतिरिक्त या प्रकरणामध्ये जास्त काही पाहण्याची आवश्यकता नाही. हे जे दिलेलं आहे हेच महत्त्वाचं आहे. यावरतीच बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातील. इतर कितीही गाईडमध्ये जास्त दिलं असले तरी पाहण्याची आवश्यकता नाही. ओके, थँक्यू.